सद्गुरू साईबाबांनी द्वारकामाई धुनी पेटवून जो यज्ञ संदेश अवघ्या विश्वाला दिला त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी शिर्डीतील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने गेल्या 24 वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या शिर्डी साई लक्ष्मी यज्ञाचे यंदा 25वे वर्ष असून शिर्डी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ साई भक्तांना यज्ञात सहभागी होण्यासाठी श्री साई भक्त लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीने निमंत्रण देण्यात येत आहे। या यज्ञात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे। नोंदणीसाठी संपर्क साई 9 ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी। मोबाईल नंबर 932592 6888 तसेच 951190 8999। ओएस न्यूजनी जो आग्रह केला मला की अभंग झाला पाहिजे, मी खरंच बाबांच्या नगरीत आलो आणि मला पंढरपूर सारखं वाटलं इथं, तर मी खरंच बाबांच्या नगरीत एक अभंग गाऊ इच्छितो आणि तेही एका हाताच्या टाळी सोबत। वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारज्ञयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारजाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर, निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर। उभय ठेविले हात कटेवर, उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा। सर्वच म्हणजे परत तोच प्रश्न की सर्वच म्हणतात एका हाताने टाळी वाजते का? मी तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी यस ओ न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो। पहिल्यांदा आपण एखादे इन्स्टिट्यूट, कॉलेजेस, ऑफिसेस या ठिकाणी जर आपण आलात तर तिथं आपलं क्लॅपने स्वागत केलं जातं। क्लॅप असं आहे, म्हणजे 1 2 3 1 2 3 1 2 3 असं तो आहे। आता परत पण आता यात वेगवेगळे ताल पण ऍड करता येतात। जसं भजन ठेका जर येत आला तर काय करायचं? आता हाही मोठा गंभीर समस्या, कारण एका हाताने टाळी जर वाजवायचा कोणी प्रयत्न जरी केला किंवा कोणी शिकत जरी असले तरी पण हे म्हणजे फार कठीण आहे। त्यात जर भजन ठेका आला तर आता भजन ठेक्याचा बोल असा आहे, धिन्ना दिन दिनाक तिन्ना तीन तिनाक, धिन्ना दिन दिनाक तिन्ना तीन तिनाक। तर हा बोल कसा करायचा? मोठी अडचण ना। बघू, धिन्ना दिन दिनाक तिन्ना तीन तिनाक, धिन्ना दिन दिनाक, धिन्ना दिन दिनाक तिन्ना तीन तिनाक, धिन्ना दिन दिनाक तिन्ना तीन तीन। पण एवढ्यावरच पकवास थांबत नाही ना, यापुढे तोड पण आली। भजन ठेका आला म्हणजे तोड आलीच, पर तोडाशी येणार, धिंदा देके धिंदा देके धिंदा देके धा। पण एवढ्यावर पकवास खरंच थांबत नाही हो, खरंच एवढ्यावरती भजन ठेका अजून थांबत नाही ना। मग यात पुन्हा केरवा आलाच, कारण केरवा असल्याशिवाय भजन ठेक्याला मजा नाही ना। मग केरवा जर आला तर केरव्याचं काय बोलले? धातीन धाडा धातीन धाडा धातीन धाडा, त्याचं तो बोलले। आता त्याला कसं करायचं बघू, धातीन धाडा 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 धातीन धाडा, परत तोड, जाशी त्याची तोड आहे। पण एखाद्याने जर मजाच घेतली, एखादी कवली जर लावली, उदाहरणार्थ तुम्ही चला चला रे चला मेरे ताज का संदल असेल, ती जर कवली घेतली त्याच्यावर जर वाजवायला लावलं तर मग कसं करायचं? आहे की नाही? अडचण आहे। मग त्याला आपण असं करू ना, चला चला रे चला मेरे ताज का संदल,
चला चला रे चला मेरे ताज का संदल, चला चला रे चला मेरे ताज का संदल, चला चला रे चला मेरे ताज का संदल. पण आता आपल्याकडे एक लोक परंपरा आहे ती म्हणजे जागरण. आता जागरण जर आलं तर जागरणाची ताल कशी घ्यायची? अरे बापरे, त्याला तर डप असल्याशिवाय घेता येत नाही. डप किंवा खंजरी पाहिजेच त्याला. मग आता त्याचं कसं बघू. त्याचंही बी जेचोरीच्या खंडेराया जागरण दयाजी, जेचोरीच्या खंडेराया जागरण दयाजी. तीन 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 असा तुंतुण्याचा जो आवाज असतो. धन्यवाद सर. OS न्यूजचे मी खूप खूप आभार मानतो. OS न्यूजचे की त्यांनी इतका मोठा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला. म्हणजे असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाराचे हात घ्यावे. वीर करंदीकरांच्या ह्या ओळी आहे. अगदी खरंय. आणि त्याच माध्यमातून जी संधी मला उपलब्ध झाली त्या संधीचं खरंच मी सोनं करणार. आणि नक्कीच OS न्यूजचे म्हणजे माझ्यावरती खूप कृपा आहे त्यांची की त्यांच्या आशीर्वादानं, बाबांच्या कृपेनं मी नक्कीच अजून समाजात जितकं माझं नाव रोशन करता येईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करील. सर नमस्कार. माझं नाव राहुल बबन पेठारे, राहणार अस्तगाव, तालुका राहता, डिस्ट्रिक्ट अहमदनगर. सर मी एका हाताने टाळी वाजवतो आणि एका हाताने टाळी वाजवायची जी परंपरा आहे म्हणजे खूप दिवसांपासून असं एक म्हण होते की एका हाताने टाळी वाजत नाही. पण मी ती म्हणजे त्याचा जो अभ्यास केला सर मी, आणि एका हाताने टाळी वाजते हे मला बाबांच्या नगरीत म्हणजे दाखवता आलं सर, सिद्ध करून देता आलं. बाबांच्या नगरीमध्ये बाबांच्या आशीर्वादानं हे सिद्ध झालं सर माझ्याकडून की एका हाताने टाळी वाजते. तर मी खूप ठिकाणी तसे कार्यक्रम केलेले. ऍक्च्युली गावां मी भरपूर फिरतो सर, त्यामुळे गावांची नावं सध्या सांगता येणार नाही. मोरगाव असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, या अनेक ठिकाणी सर मी याचे कार्यक्रम केलेले आहेत. आमच्या वडिलांनी ही खूप मेहनत घेतली सर आणि तो इंडिया रेकॉर्ड ब्रेक पर्यंत गेला सर तो व्हिडिओ. आणि त्यांनी मग मला पुरस्कार जाहीर केला. त्यांचा ऑनलाईन सर्टिफिकेट आलं होतं. माझा इंटरव्ह्यू जो होता तो ऑनलाईन झाला होता सर. आणि ऑनलाईन स्वरूपात जो तो इंटरव्ह्यू मी दिला त्यांनी म्हणजे सकाळी 12:30ला माझा इंटरव्ह्यू झाला आणि त्यानंतर संध्याकाळी 8:30-9ला मला रिप्लाय मिळाला सर तिथून. तर खरं तर बाबांची आशीर्वाद कृपा कोणीतरी म्हणजे एक म्हणे ना, श्री गुरु सारखा असता पाठीरा का इतराचा लेखा कोण करी, असं जे म्हणतात ना संत तुकडोजी महाराज, अगदी खरंय सर ते. कारण गुरूंचा पाठिंबा असल्याशिवाय किंवा देवाचे आशीर्वाद असल्याशिवाय, आई वडिलांचे आशीर्वाद असल्याशिवाय एवढं येणं शक्य नाही सर. त्यासाठी आशीर्वाद लागतात. नाही सर, आता दिव्यांग सर तुम्ही हेलन केलर बघितले असेल. हेलन केलरला तर 3 अपंगत्व होते सर. त्यांना ऐकायला येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं, दिसत पण नव्हतं, पण तरी हेलन केलरचं नाव आज पुढे आहेच की सर. त्यामुळं दिव्यांगांनी किंवा तरुणांनी असं खचून जाऊ नये. आणि देव एखादी गोष्ट घेतली म्हणजे एखादी गोष्ट परत देतोच आपल्याला, हे मात्र खरं आहे. कारण देव देतो. एखादी गोष्ट जरी देवाने आपल्याकडून घेतली असली किंवा एखादी गोष्ट जरी निसर्गाने आपल्याकडून हिरावून घेतली असली तरी पण परमेश्वर आपल्याला ती गोष्ट देतो, यावरती माझा ठाम विश्वास आहे. माझं सोशलॉजी आहे सर. मी SYBA ला आता आहे. सोशलॉजी मध्ये मी शिकतो. माझं स्पेशलच सोशलॉजी आहे. आणि तिथे न्यूआर्ट्स कॉलेजला मी शिकतोय सर. आनंदप्रेम इन्स्टिट्यूटला मी हॉस्टेलला असतो आणि न्यूआर्ट्स कॉलेजला मी SYBA चं शिक्षण घेतोय सर. अपंग व्यक्ती जर असेल सर तर आई वडिलांनी त्यांना पुढे घेणं गरजेचं आहे. आई वडिलांनी जर त्यांचं म्हणजे त्यांचा जर तिरस्कार केला किंवा आई वडिलांना जर मुलं खुश असली तर मग ती मुलं पुढे जाणार नाहीत सर. कारण दिव्यांग मुलांना म्हणजे माझ्या माहितीस्तव सर तरी मेंटली सपोर्ट जास्त हवा असतो. त्यामुळे मेंटली सपोर्ट केला पाहिजे घरच्यांनी आणि खचून जाऊ नये. घरचे जर खचून गेले तर मग बाहेरचे तरी काय बघणार सर. कारण मुळात सुरुवातच आपली घरच्यांपासून होते सर. घरच्यांपासून जर म्हणजे घरच्यांनी जर दुस्मास केला किंवा घरच्यांनी जर तिरस्कार केला तर कठीण आहे. पण माझ्या बाबतीत त्या बाबतीत काहीच घडलं नाही. आमच्या घरामध्ये तिघ जण अंध आहे. मी पहिले ते 7वी पर्यंत मी नॅप श्रीरामपूर असोसिएशन फॉर द ब्लाइंडला होतो. श्रीरामपूरमध्ये 1999 साली स्थापित झालेली ती संस्था. मी त्या संस्थेमध्ये शिकायला होतो आणि युग असा की माझ्या आईचं माहेर पण श्रीरामपूर आहे. माझे मामाही समोर बसलेले आहेत. प्रकाश मामा त्यांचं नाव आहे. मला 5 मामा आहेत टोटल, मावश्या 6 आहेत सर. मी म्हणजे तिकडे जेव्हा शिकलो त्या संस्थेनं मला खूप शिकवलं, वाढवलं, घडवलं. आणि अशा अंधांसाठी खूप म्हणजे संस्था पूर्वी नव्हत्या सर, पण आता खूप अंधांसाठी संस्था स्थापित झालेल्या आहे. माझे तिथं मुख्याध्यापक दळवी मॅडम होत्या सर. त्या संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट DF चिडीवाल सर होते सर.
आणि सरांच्या हाताखाली म्हणजे खूप छान प्रकारे सरांनी आम्हाला घडवलं. आजही संस्थेचा आम्हाला खूप खूप मोठ्या प्रमाणावर मदत असते सर. आम्ही कुठलीही संस्थेला रिक्वायरमेंट करू द्या, अगदी कसलीही संस्थेला माहिती देऊ द्या, संस्था आमच्यापर्यंत नक्की पोहोचू करते सर. सर राहुल पेटर यांची जी कला आहे, तो माझा मुलगा आहे, तिची जी कला पाहून आम्ही अगदी आमचा इतका आनंद होता, तो आनंद शब्दात सांगू शकत नाही सर. का एवढा आनंद होतो. त्याने एका हातानं टाळी वाजून इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंद केलं सर. का त्याचा आम्हाला इतका अभिमान आहे का आमचा जरी मुलगा अंध असन तरी पण आम्हाला असं कधी वाटलं नाही का आमचा मुलगा अंध आहे म्हणून आता काय करायचं. तर तिने जे कला सादर केली त्यामुळं तर आणखीनच आनंद झालेला आहे सर. आम्हाला आणखीन आमचा कॉलरवर झालेली त्याच्या त्या सत्कारामुळं सर. त्याला जे सर्टिफिकेट भेटलं इंडिया वर्ल्ड रेकॉर्डचं, त्यामुळं आमची मान अजून उंचावली सर. का आम्हाला वाटत नाही आमचा मुलगा अंध आहे म्हणून, असं आम्हाला जाणवलं नाही. इकडं काळजी घ्यायला पाहिजे आणि कंपल्सरी त्यांना अभ्यास करायला लावायला पाहिजे, मुलावर लक्ष ठेवायला पाहिजे का आपला मुलगा कुठे येतो, कुठं जातो, त्याच्याकडून अभ्यास करून घेणं. आणि आपलं एक ध्येय पाहिजे का आपण आपल्याला मुलाला संस्कार देताना कुठे तुम्ही कमी नाही पडले पाहिजे. तर असे काही पालक आहे का त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही हो, मग ते भरकटतात सर याच्यामुळं. पण तुम्ही काम जरूर करा, काम केल्याशिवाय तर पर्याय नाही सर. पण तुम्ही मुलांना संस्कार पण द्या. पण काही ठिकाणी असं आहे सर का मुलांना संस्कार नाही हो सर. हॉटेलमध्ये दारू पित्या, तरुण पिढी वाया चालली सर. आणि ते घरचे काही लक्ष देत नाही सर तिच्यावर. तर कृपया करून माझं प्रत्येक आई वडिलांच्या मुलांच्या आई वडिलांना माझं प्रत्येकाला सांगणं आहे का पहिल्यांदा आपल्या मुलाला संस्कार द्या. काय संस्कार हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि संस्कार आपण दिले पाहिजे. का तुम्ही कामाला आहे, तुमच्याकडे वेळ नाही असं म्हणू नका का माझ्याकडे वेळ नाही. मुलांना तुम्हाला काही विचारलं, जा मला वेळ नाही नंतर पाहू असं करू, हे सोडून द्या तुम्ही. आणि मुलं घडवत असताना मुलाकडं लक्ष देणे आपले प्रत्येक पालकांची जबाबदारी. त्यांनी 100% मुलांकडे लक्ष दिलंच पाहिजे सर. सर्वप्रथम मी आज OS न्यूज शिर्डी यांचे मी आभार मानतो की आज त्यांनी माझ्या मामाचा मुलगा राहुल बबन पेटरे यांनी एका हाताने टाळी वाजून आज भारतीय ब्रेक इंडियन रेकॉर्ड मध्ये नोंद घेतली आज झारखंड शाखा. तर मी आज सर्वप्रथम OS न्यूजचं आभार मानतो. आणि आपण भरपूर वेळेस ऐकलेलं आहे की एका हाताने टाळी वाजत नाही किंवा वाद कुठं झाले तर आपण म्हणतो की नाही त्या चुकी दोघांची असेल, एका हाताने टाळी वाजत नाही. पण आज या राहुलने अक्षरशः म्हणजे सर्वांना निशब्द करून टाकले की एका हाताने टाळी वाजून. तर त्याबद्दल मी राहुल पेटरे याचे आभार व्यक्त करतो आणि त्याच्या भावी जीवनास पुढील आयुष्यात त्याने अशीच प्रगती करावी ही साईचरणी प्रार्थना करतो. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.